जय हिंद. माझं नाव आहे ईशान किशोर गिलबिले. मी नरेमध्ये राहतो. माझ्या फॅमिलीमध्ये माझे बाबा, माझी आई आणि माझी छोटी बहीण राहते. माझे बाबा सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, माझी आई टीचर आहे आणि माझी छोटी बहीण सीनियर KG मध्ये आहे. मी 7th स्टँडर्डमध्ये शिकतो. माझ्या स्कूलचं नाव आहे आर्यन्स वर्ल्ड स्कूल. पहिल्या दिवशी मी शिकलो की आपण कसं पोस्चर पाहिजे, आपलं बसताना आपण कसं चालावं आणि आपण कॉन्फिडन्स असतो तो कसा वाढवायचा. आपण कम्फर्टेबल जर असलो तर आपण व्यवस्थित आपण बोलू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी मी शिकलो की हाऊ टू कनेक्ट विथ द वर्ल्ड. त्याच्यासाठी 4 रिझन्स आहेत. व्हॉट यू डू, हाऊ यू से, व्हॉट यू से अँड हाऊ यू लुक. सो फर्स्ट आहे व्हॉट यू डू, म्हणजे तुम्ही काय करता. तर जर तुम्ही कुठलं पण काम असेल ते परफेक्ट आणि मनापासून केलं तर ते चांगलं होतं. आणि जर तुम्ही कुठलं पण चांगलं काम केलं तर तुम्ही ते फेमस किंवा ती तुमची आयडेंटिफिकेशन राहते जगासमोर. म्हणजे जसं की आपण सचिन फक्त बोललं तर मग सगळ्यांच्या मनात सचिन तेंडुलकरच असणार आहे. तर मग आपण डायरेक्ट म्हणजे ते क्रिकेटर आहेत म्हणून आपण डायरेक्ट आपल्या मनात येतं. सेकंड आहे हाऊ यू लुक. हाऊ यू लुकमध्ये म्हणजे तुम्ही ब्युटीवरती नाही आहे, तर हाऊ यू लुक म्हणजे तुम्ही कसं बसता, कसं तुमचं चालण्याची स्टाईल आहे, ह्याच्यावरती सगळं रेकग्नाइज होतं. थर्ड आहे की व्हॉट यू से, म्हणजे तुम्ही कसं बोलता, चांगलं बोलता, पॉझिटिव्ह बोलता, निगेटिव्ह बोलता, ते त्याच्यावरती असं सगळं. पहिल्या दिवशी मी जेव्हा आलेलो सरांना भेटायला तेव्हा मला काहीच येत नव्हतं. मला व्हिडिओ पण काढला माझा, तेव्हा मला काहीच बोलायला सुद्धा येत नव्हतं. आणि कधी पण मी कोणाच्या पण घरी गेलो तर दोघं तिघं जरी असली तरी त्यांच्यासमोर बोलायचं नव्हतं. आणि आज जर एवढे 7-8 लोक आहेत तरी मी बोलू शकतो आज. आणि माझं कॉन्फिडन्स पहिल्या दिवशीपासून माझा वाढलाय खूप आता. आणि जेव्हा आपण कोणाचे पण बोलतो तेव्हा आपला पॉवरफुल वर्ड्स आणि आपला जे बॉडी लँग्वेज आहे ती वाढली पाहिजे. आणि पॉवरफुल वर्ड्स येते ते सॉरी, मे आय, सर्टनली, पार्डन असे जे आहेत, एक्सक्यूज मी, ते आपण यूज केले पाहिजे बोलण्यात. आणि हँडशेक पण शिकलो मी की हँडशेक फर्मली करायला पाहिजे. सेकंड आहे की आपण 3 सेकंड्समध्ये हात आपण सोडायला पाहिजे. थर्ड, आपण जेव्हा सोडतो हात तेव्हा एक स्टेप बिहाइंड यायचं. आणि जे पहिले जे 12 वर्ड्स आहेत ते आपण पॉझिटिव्ह बोलले पाहिजे. हे मी हँडशेक करताना शिकलो. थँक्यू.